मुरंबा मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आता रमा ही घर सोडून गेल्याची गुड न्यूज तिच्या आईला सांगते. तेव्हा तिची आई ही रेवाला सांगते की रेवा, तू एवढी हुरळून जाऊ नकोस. अजून अक्षय तुला मिळालेला नाहीये आणि तू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधतेस रेवा, आणि याचाच फायदा ती रमा उचलते. तू असं काहीतरी कर रेवा की अक्षयला त्या रमाचं नाव घेता क्षणी त्याला राग यायला हवा. रेवाची आई म्हणते की जसं तू रमाला घराबाहेर काढलंस ना, तसंच तू अक्षयच्या मनातून सुद्धा रमाला बाहेर काढलं पाहिजेस रेवा. तर लगेचच रेवाला राग येऊन रेवा म्हणते की मी आता कॉलेजमधली रेवा राहिलेली नाही आहे मामा, आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन की ज्या वेळेस मला तुझी गरज होती ना, त्यावेळेस तू मला साथ दिली नाहीस. तेव्हा रेवाची आई अचंबित होऊन रेवाकडे बघू लागते. रेवा म्हणते की त्या फालतुकड्या झोपडपट्टीत राहणाऱ्या पासून मी अक्षयला जवळ करण्यापर्यंत मी जो प्रवास केला ना, जो स्ट्रगल केला ना, तो फक्त मी एकटीनेच केला आहे. तेव्हा मी काय करायचं आणि काय नाही ना, हे तू मला शिकवण्याची गरज नाही आहे, अशी आता रेवा ही तिच्या आईला बोलते. तेव्हा लगेचच उठून उभा राहत रेवाची आई म्हणते की तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स ना, मग तुझ्या सगळ्या चांगल्या गुणांवर पाणी फिरवतोय रेवा. तर रेवा म्हणते की पुढची चाल काय खेळायची ना, ते मला चांगलंच माहिती आहे मामा, आणि आता त्यासाठी मी रमाकडे जाणार आणि रमाला काय सांगायचं ना, ते मी बरोबर सांगणार. तर लगेचच रेवा म्हणते की लेट मी शो थिंग, आणि तिने बनवलेले रेवा अक्षय नावाचे मंगळसूत्र हे रेवा ही तिच्या आईसमोर धरत म्हणते की कसं वाटलं तुला. तर हसतच रेवाची आई म्हणते की एकदम छान आहे. इकडे आता पंकज आणि मंगला मावशी एक भन्नाट आयडिया करतात आणि बंगाली वेशात मोगली बनून तिथे येतात. तर हातात टिपऱ्या घेऊन मंगला मावशी आणि पंकज हे रमाला हसवण्याचा प्रयत्न करू लागतात. मंगला मावशी आणि पंकज म्हणतात की आता आपण इथे गरबा साजरा करू, कारण गरबा बघायला प्रेक्षकही इथेच आहेत. असे म्हणत पंकज आणि मंगला मावशी रामाकडे येतात. त्यानंतर मंगला मावशी आणि पंकज दोघेही रामाला उठून कॉटवर बसवतात आणि तिच्यासमोर टिपऱ्या खेळू लागतात. तर आता पंकज आणि मंगला मावशी दोघीही टिपऱ्या घेऊन रामासमोर नाचत असतात. तर रामाला काहीच फरक पडत नसतो. तेव्हा कावेरीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर पंकज म्हणतो की मी आता तुम्हाला दुसरी आयडिया आणि सरप्राईज दाखवतो, आणि लगेचच हाताचे आणि पायाच्या पंजाचे पोस्टर पंकज तिथे घेऊन येतो आणि ते खाली रामासमोर पसरवतो. पंकज ज्या ठिकाणी पायाचा पंजा असतो तिथे पाय ठेवतो आणि दुसऱ्या हाताच्या पंजावर हात ठेवतो आणि असंच पुढे पुढे जाऊ लागतो. पण रमा मात्र पंकजकडे बघायला तयारच नसते. तेव्हा हसतच कावेरी म्हणते की रमा, अगं इकडं बघ आणि ये बरं खेळायला. तर रमा काही बघायला तयारच नसते. कावेरी म्हणते की रमा, ये बरं तू इकडे, मंगला मावशीला तर जमतच नाहीये तुझ्या. तर मंगला मावशी सुद्धा रमाला खेळ खेळण्यासाठी बोलावते. इकडे आता हॉलमध्ये अक्षय हा एरझाऱ्या मारत असतो. रामाच्या आठवणीत तो वेडा झालेला असतो. तर आता इकडे अभय आणि आनंद तिथे येतात. तर आता अक्षयला खुश कसे करावे आणि कसे हसावे याचा विचार करून आनंद हा लगेचच अक्षयच्या पाठीमागे येऊन त्याच्या शर्टमध्ये बर्फाचा तुकडा टाकतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे दादा हे. तर रागात अक्षय म्हणतो की आता माझा मस्करी करण्याचा अजिबात मूड नाहीये दादा. त्यानंतर पुन्हा अभय आणि आनंद एक आयडिया करतात. तर आनंद अक्षय समोर येत म्हणतो की अभय, तुला माहीत आहे का लहानपणी आपण अक्षयला कसं फसवायचोय. अक्षयसारख्या बुद्धिमान माणसाला फसवणं इम्पॉसिबल आहे बरं का. लहानपणी गणपतीत त्याने आपल्याला कसं गंडवलं होतं, तुला आठवतंय ना अभ्या. तर आता अभय आणि आनंद अक्षयला हसवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. पण अक्षयचे मात्र त्यांच्याकडे लक्षच नसते, कारण अक्षय हा फक्त रमात हरवून गेलेला असतो. तर आता इकडे अक्षयला हसवण्यासाठी अभय आणि आनंद दोघेही उठाबशा आणि जोर काढू लागतात. तर इकडे अक्षय हा काहीही न बोलता तेथून निघून जातो. इकडे आता रमा ही पंकज आणि मंगला मावशीला म्हणते की मला माहीत आहे माझा मूड चांगला करण्यासाठी तुम्ही हे सर्व करताय. तेव्हा रमा म्हणते की प्लीज तुम्ही हे प्रयत्न थांबवा, कारण मी हसले नाही तर तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यामुळे मग तुम्हाला चांगलं वाटणार नाही. रमा म्हणते तुम्हीच सांगा ना आता मी काय करू, माझ्या आयुष्यात असं काही होईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. मंगला मावशी म्हणते की रमा, मी तुला एक सांगू का, आत्ता जावई बापू फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतात. तेव्हा रमा म्हणते की त्यांचं जर माझ्यावर प्रेम असतं तर त्यांनी मला हे अगोदरच सांगितलं असतं मावशी. तेव्हा पंकज म्हणतो की रमा, तू कोणत्या जमान्यात जगते. आत्ताचे लोक ही घरात बायको असताना बाहेर लफडी करतात आणि आता तुझ्या सासऱ्याचंच बघ ना. तेव्हा पंकज म्हणतो की तुझा नवरा म्हणजे आमचे जावई बापू तर देव माणूस, मान्य आहे लग्नाच्या अगोदर त्यांचं काहीतरी प्रेम असेल.
तर रामा म्हणते कशावरून? त्यांच्या मनात जर अजूनही रेवा असेल तर तेवढ्या दरवाजात रेवा तिथे येते. तेव्हा रेवा म्हणते की मीच असणार. त्याच्या मनात कालही मीच होते आणि आजही मीच असणार आहे. ती ऐकून आता रामाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर रेवा ही रामाच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत म्हणते की रामा, तुमचं नातं आता संपलंय, तेव्हा हे मंगळसूत्रसुद्धा काढून टाक. तेव्हा रामा म्हणते की रेवा, माझ्या मंगळसूत्राला हात लावण्याची तुझी एवढी हिंमत झाली? तर रेवा म्हणते की माझी हिंमत तेव्हाच वाढली होती जेव्हा मी तुला अक्षयपासून वेगळं केलं. तर लगेचच रेवा म्हणते की याची आता तुला काही गरज नाही असे म्हणत आता रेवा रामाच्या गळ्यातील ते मंगळसूत्र ओढू लागते. तर लगेच रामा ही रेवाचा हात पिरगळवते आणि म्हणते की तुझा हा हातही मी मोडून टाकू शकते. मोडू का? तेव्हा मंगला मावशी दात ओठ खाऊन म्हणते की तोड तोड तिचा हात तोड. तर लगेच रामा म्हणते की रेवा, तू इथे माझ्या घरात येऊन माझ्या मंगळसूत्राला हात लावायला निघालीस, मला डिवचायला आली काय? रामा म्हणते की तुला याच्यात मजा वाटते का? आणि जर ही गोष्ट तुला लग्नाच्या अगोदर माहिती होती तर तू मला का नाही सांगितलीस? मग तू एवढ्या दिवस वाट का बघितली? तुझं आत्ता त्यांच्यावर प्रेम आहे, मग त्यावेळेस सुद्धा असेल ना. रामा म्हणते की मला तेव्हाच सांगायचं, एवढं सगळं होईपर्यंत कशाला तू वाट बघितलीस? तर रामा म्हणते की दोन व्यक्तीचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर त्या कशाही एकत्र येतात, हे तूच म्हणाली होतीस ना रेवा. आणि आता मी त्या घरातून आले इकडे. रामा म्हणते की माझं यांच्यावर खरं प्रेम आहे, पण बघू तुला सुद्धा यांचं प्रेम मिळवता येतं का? तर रामा म्हणते की हे मंगळसूत्र काढायचं की तसंच ठेवायचं की विकायचं ते मी माझं ठरवीन. तर रामा म्हणते की रेवा, आता तू या घरात थांबायचं नाही, चल निघ इथून. तेवढ्यात दरवाजातून अक्षय तिथे येतो. अक्षयला बघताच रामा म्हणते की तुम्ही इथे कशाला आलेत आणि तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं. रामा म्हणते की तुम्ही माझ्या समोर येऊ नका, तुम्ही माझा वापर केलाय आणि तुम्ही माझ्या भावनांशी खेळलेत. मी तुमच्यासोबत पुन्हा नाही येणार त्या घरी, असे आता रमा अक्षयला सांगते. रमा म्हणते की मी तुमच्यावर प्रेम केलं आणि तुम्ही माझा विश्वासघात केला. रमा म्हणते की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, जोपर्यंत आपल्यातील वाद मिटत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये तिसरी व्यक्ती येऊ शकत नाही. हात जोडून रमा म्हणते की प्लीज माझ्यासाठी एवढं करा तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, हीच बोलायची संधी तू मला दे. तेव्हा मंगला मावशी म्हणते की रमा, जावई बापूंचं बरोबर आहे आणि जावई बापू तुम्ही आतमध्ये या. तर लगेचच मंगला मावशी पंकजला रेवाकडे बघून खुणावते. तर पंकज म्हणतो की ए पुरी, चल तू बाहेर. आणि पंकज हा रमाला बाहेर घेऊन जाऊ लागतो. त्यानंतर पंकज हा रेवाला बाहेर घेऊन जाऊन दरवाजा बंद करतो. तर इकडे अक्षय हा रमासोबत समोर हात जोडून म्हणतो की रमा, मला माफ कर. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला नाही माफ करणार. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, तू जोपर्यंत मला माफ करत नाही ना तोपर्यंत म्हणजे जगाच्या अंतापर्यंत मी वाट बघेन. अक्षय म्हणतो की मला खात्री आहे तू एक ना एक दिवस मला माफ करशील. तेव्हा राग येऊन कावेरी म्हणते की रमा, असा अबोला चांगला नाही. तर कावेरी म्हणते की याने काही साध्य होणार नाही. तेव्हा रमा म्हणते की आता माझ्याकडे बोलायला काहीच नाहीये. तर अक्षय म्हणतो की मग मला सुद्धा एक सांगायचं, हे सर्व लग्ना अगोदर होतं तेव्हा माझ्या डोळ्यावर झापडं होती, तो की त्यावेळेस माझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला होता असं तू समज रमा. त्यानंतर लगेचच रमा ही अक्षय समोर येते आणि म्हणते की लग्नाच्या वेळेस जेव्हा तुम्ही मला मंगळसूत्र घालत होता त्यावेळेस तुम्ही माझा नाही तर रेवाचा विचार करत होतास का? तेव्हा आपण रेवाला कसे प्रपोज केले होते आणि रेवाला कसं आपण आग्रह करून लग्न करण्यासाठी विनवण्या करत होतो हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते. तर आता अक्षयने रेवाला कसे प्रपोज केले होते आणि माझ्यासोबत लग्न करशील का असं कसं विचारलं होतं, तेव्हा रेवाने कसा नकार दिला होता हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते. तर इकडे रमा आता अक्षय समोर येत म्हणते की बोला, द्या ना आता उत्तर, मी तुमच्यासोबत बोलते, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, द्या आता उत्तर. तर आता इकडे लगेचच रमा म्हणते की जा, मी तुम्हाला नाही माफ करणार, जा तुम्ही इथून. तर अक्षय म्हणतो ठीक आहे, पण मी सुद्धा हार पत्करणार नाही आणि मी दररोज इथे येईल. तेव्हा आता अक्षय पुन्हा निघून जातो. त्यानंतर इकडे अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असताना अचानक रेवा तिथे येते आणि अक्षयच्या कुशीत हळूचाच हात घालत झोपू लागते आणि म्हणते की आज मला खूप छान वाटतंय. त्यानंतर आता रेवा ही अक्षयच्या हातामध्ये हात घालून तिच्या मोबाईलमध्ये अक्षय आणि रेवाचा तो एकत्रीचा फोटो काढते. तर आता इकडे अक्षयला सुद्धा रमा आपल्या कुशीत आल्याचा स्वप्नात भास होतो आणि आता रेवा ही अक्षयच्या मिठीत आलेली असते. तेव्हा आता भानावर येत अक्षय आता रेवाला बघताच रेवाच्या कशा झिंज्या उपटून तिला रामावरचे प्रेम कसे दाखवून देतो आणि रेवाला कसे बाहेर काढतो. तर आता इकडे अशी कोणती गोष्ट घडते आणि अशा कोणत्या भयानक घटनेने आता
रमाच्या मनातील गैरसमज दूर होऊन रमा कशी अक्षयला तिच्या प्रेमाने पुन्हा मिळवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.